माननीय आमदार संजय भाऊ राठोड, माननीय अध्यक्ष परमानंद अग्रवाल आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मिर्झा अहमद बेग, विनयजी मिरासी आणि सर्व मान्यवरांनी जेव्हा खरे अंतरीचे येते करुणी मुखवटे तयाचे मग पडती गळूनी असं या मुखवटे या काव्यसंग्रहाच्या जोडला आहे. अत्यंत नम्र भाव त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये व्यक्त केलेला आहे. मजकडे नाही शब्दांचा खजिना, नाही मी बुद्धिमत्तेचा ठेकेदार, सुचेल ते मांडीत गेलो झाला कवितेचा आविष्कार. कांता संगीत पदेशी विजे हे संस्कृत काव्याचं प्रयोजन नंतर मग माणसांकडे परावर्तित झालं आणि ओनली दॅट इज पोएट्री विच क्लीनेस अँड मॅनस्मिथ. तीच कविता खरी जी मला निर्मळ करते आणि मला माणूस पण देते. या कविता संग्रहातून प्राध्यापक नरोटे सरांनी माणूस पण जपलं का, त्यांच्या निर्मितीच्या कळा कशा होत्या या संदर्भात त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी प्राध्यापक नरोटे सर यांना निमंत्रित करतो. सरस्वती अहिल्यादेवी माता होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मी सर्वप्रथम वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या नेरगाव दिवस जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेले आणि गाजवत राहणार असलेले माननीय आमदार संजय भाऊ राठोड, माजी वनमंत्री, मला सातत्यानं मार्गदर्शन करणारे, या माझ्या पुस्तकाला अतिशय तन्मयतेने सहकार्य करणारे आणि मी वेळोवेळी त्यांना जो सल्ला मागत होतो ते आवर्जून देणारे, वेळ करून देणारे आणि महाराष्ट्राचे लाडके हास्यकवी मिर्झा एक्सप्रेस प्रसिद्ध डॉक्टर मिर्झा अहमद बेग, मी ज्यांच्यासोबत कमीत कमी 20 ते 25 वर्ष सेवा केली ते माझे राहिलेले प्राचार्य डॉक्टर सदन सर, आवर्जून यवतमाळहून आलेले जिल्हा परिषदचे सभापती आरोग्य व शिक्षण श्रीधर काका महोळ, ज्यांनी माझ्या कवितेला ते रूप दिलं, ते तुमच्या समोर मी हिरो आहे याची प्रतिकृती तयार करण्यामध्ये मोलाचा वाटा असणारे मिलिंद गहाके नवप्रकाशनचे संचालक आणि सौ गहाकेताई, सुभाष जी गोयल शिक्षण सभापती नगर परिषद, आणि मलाही तसंच झालेलं आहे. माझ्या अनुभवातून की मला जे काही समाजात दिसल्या कोणत्या जुन्या चालीरीती असो किंवा समाजात होणारं शोषण असो किंवा समाजात होणारी असमानता असो, अशा त्याचबरोबर मी आवर्जून या पुस्तकामध्ये शेतकरी आत्महत्याबद्दल 2-3 कविता आहेत. मग शेतकरी आत्महत्या असो किंवा माझ्या भगिनीवरील अत्याचार होणारे असो, त्यावरून या घटना घडल्यानंतर कोणत्याही कमी मनाच्या माणसाला संवेदना
त्याचा कुठेतरी विस्फोट झाल्याशिवाय राहत नाही. तो विस्फोट त्याच्यात नोंदवला. शेतकरी आत्महत्याबद्दल माझ्या कविता न म्हणो तुम्ही कवी मस, न म्हणो तर तुम्ही कवी मस, मी तर करीन माझे काज. हृदयातील भाव माझे शब्दा शब्दात पोतीन, अन वेळे वाकडे शब्द मी जुळवत जाईल. अशी भूमिका आहे कवितेसाठी. दुःख दारिद्र्य दुबळ्याचे, दुःख दारिद्र्य दुबळ्याचे चव्हाट्यावर आली, अन्यायाला वाचा कोळी धरील समतेचे दिशा. कोणत्यातरी कवीला लेखकाला एक तरी भूमिका, एक तरी या कार्यक्रमाचे उद्घाटक यांना मी पाचारण करणार आहे. तत्पूर्वी माननीय संजय भाऊ राठोड यांच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. ते यासाठी की वेळेमुळे मी माझंही आवाज घेतलेला थेट नावं घेतलं. सुभाषभाऊ भोयर यांनी वेळेचं बंधन पाळताना त्यांनी असं सांगितलं की मी बोलणार नाही. त्यांचं शतशः आभार. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे या ध्येयपथावर संजय भाऊ राठोड मार्गक्रमण करीत आहेत. लोकांच्या मनामध्ये त्यांचं स्थान आहे. माना कि पहुंच गया हूँ सफलता की ऊंचाइयों पर आज मैं. माना कि पहुंच गया हूँ सफलता की ऊंचाइयों पर आज मैं, लेकिन लोगों के दिलों में उतरने का हुनर आज भी रखता है. आपण लोकांच्या मनातल्या भावना आपल्या प्रति अत्यंत संवेदनशील आहेत, आपुलकीच्या, प्रेमळ, चौथी नव्हे अनेक टर्म आपण या विभागाचे आमदार संजय भाऊ राठोड. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक, नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी सभापती सन्माननीय परमानंद काका, आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित प्राध्यापक सदाशिव माधवरावजी नरोटे यांचं जे मुखवटे हे काव्यसंग्रह या ठिकाणी आहे, ज्यांचं या ठिकाणी आपण सर्व मान्यवरांकडून ऐकलं, त्या काव्यसंग्रहाचं रीतसर प्रकाशन माझ्या हातानं झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि प्राध्यापक सदाशिव नरोटे आणि आमच्या काकूंना या काव्यसंग्रहाच्या निमित्तानं भविष्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. अतिशय मोठे कवी खऱ्या अर्थानं मिर्झा रफी बेग साहेब आणि मिनाक्षी सर या ठिकाणी आहे. खरं तर कवीच्या माध्यमातून ज्या काही भावना या ठिकाणी असतात त्याचं थोडक्यामध्ये उल्लेख सन्माननीय मिनाक्षी सर आणि सन्माननीय मिर्झा रफी बेग साहेबांनी या ठिकाणी केला. मी आपल्या सर्वांना एवढं सांगू शकणार आहे की प्राध्यापक सदाशिव नरोटे हे आपल्या सर्वांना कल्पना आहे की नेहरू महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल आणि उपप्राचार्य म्हणून त्यांनी सेवा दिलेली आहे. अनेक वृत्तपत्राचे ते प्रतिनिधी होते आणि आज सुद्धा मला वाटते सकाळ ह्या अतिशय नावाजलेल्या दैनिकाचे आजही ते या ठिकाणी पत्रकारिता करतात. आणि त्यांचा परिचय खऱ्या अर्थानं अनेक संघटनांमध्ये त्यांची सामाजिक बांधिलकी आपल्या सर्वांना पाहायला मिळते. उदाहरणार्थ या ठिकाणी आता ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नेर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे ते मला वाटते उपाध्यक्ष आहेत. आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी
आज त्यांच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहताना मनापासून आनंद याच्यासाठी होतो आहे की नरोटे सरांना सर्वांनी पाहिलेलं आहे. खरं तर आपल्यातल्या एका माणसानं एवढ्या पद्धतीचं ते काव्य संग्रह या ठिकाणी निर्माण केलं आणि ते काव्य संग्रह आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये प्रकाशित होत आहे आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत, जे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या परिवाराला सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रंथपाल, प्राध्यापक, उपप्राचार्य ह्या सर्व गोष्टी करत असताना त्यांच्या परिवाराकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचे दोन्ही मुलं हे डॉक्टर्स आहेत. मुलगी सुद्धा डॉक्टर आहे. ते पूर्ण कुटुंब हे डॉक्टर आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते आपली सेवा या ठिकाणी देत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराने प्रेरित होऊन सातत्याने यांनी या ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मी या प्रसंगी खऱ्या अर्थानं त्यांना शुभेच्छा देत असताना एवढंच म्हणणार आहे की माणूस जन्माला येतो आणि जगतो आणि कधीतरी निघून जातो. आणि म्हणून अनेक संतांनी म्हटलेलं आहे की माझं माणूस द्या, माझं माणूस द्या. याचा अर्थच असा आहे की माणूस जेव्हा जन्माला येतो आणि जेव्हा जगतो तेव्हा तो कसा जगला, कशा पद्धतीने तो वागला, याचं कुठेतरी मूल्यमापन होत असते. या ठिकाणी एका कवीने म्हटलेलं आहे की आपल्या सावलीपासून आपण काहीतरी शिकावं, कधी लहान कधी मोठं होऊन जगावं, काय घेऊन जाणार आहोत आपण. आणि म्हणून माणुसकीचं हे रोपटं असं लावत राहावं आणि जगवत राहावं, ही माणुसकी खऱ्या अर्थानं नरोटे सरांमध्ये मी पाहिलेली आहे. कारण मी सुद्धा या भागामध्ये काम करतो आहे, कार्यकर्ता म्हणून. सर्व क्षेत्रामध्ये आपुलकी असणारा, सर्व क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपला विचार मांडणारा एक व्यक्तिमत्व नरोटे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसलं असेल. कवीच्या संदर्भामध्ये कविता असेल, कशा लिहिल्या, काय लिहिल्या हे दोन्ही गोष्ट लोक सांगू शकतात. परंतु मी वाचत असताना थोड्या ह्या 2-3 कविता वाचत होतो. सरांनी कोणाची कविता म्हणली, आपल्या दुनकरे सरांनी मला माहिती देवदरी काय देवदरी खाली आला काहीतरी म्हणलं. पण याच्यात एक कविता मला अशी दिसली की नवऱ्याला फळ द्या, म्हणजे खऱ्या अर्थानं नवऱ्यालाही फळ द्यायची गरज आहे असं ते मान्य करतात. कवितेमध्ये सर्व विषय म्हणजे कोरोनापासून सामाजिक बांधिलकी जर मी पाहिली की आईच्या संदर्भामध्ये आहे, सैन्याच्या संदर्भामध्ये आहे, माझ्या शेतकरी बांधवांच्या संदर्भात कविता आहे. म्हणजे सर्व स्तरावरच्या कविता लिहिण्याचा प्रयत्न प्राध्यापक सहजाजी नरोटे सरांनी केलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी आपण सर्वजण शुभेच्छा देऊ. खरं तर पूर्ण कविता वाचल्यानंतर आता मी काही वाचल्या नाही, परंतु नक्कीच आपण जे पुस्तक मला दिलेलं आहे ते वाचून या ठिकाणी आपल्यासोबत मी नक्कीच बोलेन. परंतु या प्रसंगी एकच अपेक्षा व्यक्त करतो की आज खऱ्या अर्थानं मुखवटे या काव्यसंग्रहाला तुम्ही मला बोलवलं. अनेक काव्यसंग्रह तुमचे भविष्यामध्ये आले पाहिजे आणि त्याचा सुद्धा साक्षीदार होण्याचा मान माझ्या कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे, हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझा आदर सत्कार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं केला गेला त्याबद्दल मनापासून आयोजकांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संजय भाऊ. माणुसकीचं रोपटं लावा आणि त्याचं संवर्धन करा अशी सदिच्छा आपण प्राध्यापक नरोटे सरांना दिलेली आहे. प्राध्यापक नरोटे सरांची मुलं डॉक्टर अमोल, डॉक्टर विशाल, डॉक्टर प्रियंका हे शरीरशास्त्राचे डॉक्टर आहेत आणि प्राध्यापक नरोटे हे शब्दांचे डॉक्टर झालेले आहेत आणि त्यातून माणुसकीचा सुगंध त्यांनी केलेला आहे. यानंतर नेहरू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय परमानंदजी अग्रवाल हे अध्यक्षीय भाषण करतील अशी विचारली. आजच्या काव्यसंग्रह मुखवटे पुस्तकाचं प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक आपल्या नेर दाखवत मतदारसंघाचे माजी मंत्री आणि लोकप्रिय आमदार संजय भाऊ राठोड त्यांचा आवेशपणा भरकटून पाहिला मी
आणले होते. 25 वर्षापूर्वी घेऊन आले नरोट्याला, म्हणजे हा मुलगा चांगला भाऊ तुमच्या काळात लावून द्या. त्याला असं इंटरव्ह्यू कायदे वगैरे काही नव्हते, प्रत्यक्ष म्हणत ते पूर्व दिशा, फक्त त्याची पात्रता पाहायची, त्याचं काय आहे. नरोटे पांढरट्यामध्ये तुम्हाला आणलं, मला तुम्ही आवडले, तुम्ही लावून टाकले तिकडे. लावलं तर लावलं, नंतर पाहिलं, कारण की त्याला नेर फार खेळं होतं. आपल्या नेरला नगर परिषद झाली 2008मध्ये, कॉलेज सुरू झालं 1965मध्ये. एकदम लहान गाव. आम्ही काही लोकांनी चंग बांधला होता, करमचे भाऊ मांडवकर, तिथचे वैद्य भारतीय कॉलेजचे, आमचे विजय देशमुख चिरजवार वगैरे लोकांनी केलं कॉलेज सुरू. त्रास होता. हे करत असताना छोट्याशा गावात फार जास्त शिकलेला कोणत्या पोरगा येणं शक्य नाही. मला आनंद या गोष्टीचा आहे की मी पटकन जरी लावून घेतलं नरोटेला, तरी पण त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली. अत्यंत विधायक वक्तीचा, सगळ्यात मिळून मिसळून वागणारा. मागे आता तर त्यांना रिटायर होऊन बरेच वर्ष झाले, परंतु जवळपास 25 वर्ष आमच्या कॉलेजमध्ये त्यांनी सेवा केली. मास्तर नव्हते, गुरुजी नव्हते, प्रोफेसर नव्हते, शिकवत नव्हते. काय करत होते? ग्रंथपाल होते, लायब्ररीयन. परंतु त्यांनी ते जे काम आहे ते करत असताना विद्यार्थ्यांच्या मध्ये कशी वाचनशीलता वाढेल, ते कसे वाचायला लागतील, अत्यंत जबाबदारीने त्यांना काम सांगतात. काम करत असताना कधी कोणती भांडण नाही, सगळ्यांनी सगळ्याशी मिळून मिसळून राहायचं. त्यांच्या 25 वर्षाच्या काळात त्यांनी कधी एकाही त्यांच्या सहकार्याची चुकी मानली केली नाही. तर भाऊ माणूस असा आहे, भाऊ माणूस तसा. इतका चांगला माणूस मला लहानपणी मिळाला. मला ते पुस्तक प्रकाशित झालं बरोबर आहे, त्याचा पूर्ण शुभेच्छा आहे. एका संजय रामनाथांचं माझी जी शुभेच्छा संदेश आहे त्या पुस्तकाला छापलेला प्रमाणे द्यायला. त्यामध्ये मी मनापासून माझ्या मनाला काही काही लोक शुभेच्छा देताना त्याच्यावर सगळं मी त्याच्यात लिहिलेलं आहे. प्राचार्य सदाशिव नरोटे यांनी नेहरू महाविद्यालयात असताना ज्ञानदानाचा वसा घेऊन वाचन संस्कृती जोपासली. याकरिता सातत्याने प्रयत्न केले. ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञान शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य व त्यासाठी त्यांचे लागणारे सर्व प्रयत्न ते जवळून पाहते. आज कार्यक्रम आहे, मला अध्यक्ष बनवलं म्हणून काहीतरी बोलायचा कार्यक्रमाचा माझा स्वभाव नाही. सेवानिवृत्तीनंतरही रिटायर झाले 7 वर्ष झाले रिटायर झाले. नाही सामाजिक बांधिलकी कधी त्यांच्यामध्ये बोलले गेले असेल, कधी मोहम्मद मिर्झा बोलले, अनेक लोक बोलले की चळवळ, पुस्तक, लेखन, सामाजिक कार्य. इथं पंचायतीसमोर पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा पुतळा पुस्तक काढला. लंगर समाजाचे सगळे लोक आले, त्याचे सगळे मोडी होते, सगळे होते खांदे वगैरे. प्रमुख पुढाकार होता नरोटेचा. सांगायचं मला तात्पर्य असं दुर्गम आयुष्य कसं सगळ्या सामाजिक कार्यक्रम घालवायचं हे त्यांचं होतं. सेवानिवृत्तीनंतरही पत्रकार म्हणून त्यांची समाजाला शैक्षणिक व विकास साधन धोरणांची घटना स्मरणीय आहे. या मोठमोठ्या कार्यसंघात त्यांनी सर्व प्रश्न हाताळले आहे. शेतकऱ्यांचे, महिलांचे, सामाजिक प्रश्न. या कार्यसंघात माझ्या मनापासून शुभेच्छा. खूप गोड झाले नसतात, कारण ते कार्यक्रमच खूप वेळ चालला, जवळपास 4 तास लागला. फक्त 2 वाजे हो गया पोर, लेकिन कार्यक्रम इतना अच्छा था कि सुनना पड़ता. मेरा से बोलने माझे बोलने निघून गेले. बोलले त्याचा
सगळ्यांचे नाव घेतलं असं समजा जास्त वेळ बोलत नाही. पुन्हा एकदा या मुखवटे गांधी संग्रहालय त्याचा विमोचन झालेला शुभेच्छा देतो. नरोटेच्या प्राध्यापक सदाशिव साधे साधा नरोटेला त्याच्या भावी आयुष्यासाठी चांगल्या शुभेच्छा देतो. एक मला कलाकार एखादा असला, कवी जरी असला, तर लोकांनी जर त्याचं गुणगौरव केलं, त्याचं प्रोत्साहन आजच्या कार्यक्रमात मला तर असं वाटतं की तुमच्याकडे पुस्तक पहिलं पुन्हा मला असं कार्यक्रम बोलला अध्यक्ष म्हणून सर्वांना जय हिंद. धन्यवाद. आपण प्राध्यापक नरोटे सरांच्या आपुलकीचा आवाज उल्लेख केला. त्याच आपुलकीने प्राध्यापक नरोटे सरांनी मला संचालनाबद्दल विचारलं होतं आणि त्यांच्या आपुलकीचा शब्द लक्षात घेता मी त्यांना हो म्हणालो आणि हा अत्यंत दीर्घ असा संचालनाचा अनुभव मला आला. धन्यवाद नरोटे सर. यानंतर मी आभारासाठी त्यांना बोलवणार आहे. तत्पूर्वी त्यांची कानातली सूचना मी तुम्हाला सांगतो. अल्पोपहार कार्यक्रमानंतर लगेच आपल्या ठिकाणीच येणार आहे अशी सूचना त्यांनी दिलेली आहे. आभार. प्रवीण चांदोर. या प्राध्यापक नरोटे सरांच्या कविता संग्रहाच्या विमोचनाचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाकरिता उपस्थित मान्यवरांचे आभार करण्याची जबाबदारी माझ्याकडे सरांनी दिली. त्यानुसार मी माननीय श्री परमानंदजी अग्रवाल अध्यक्ष नेहरू शिक्षण संस्था नेर त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले त्याबद्दल सरांच्या आणि वैयक्तिक माझ्याही वतीने आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमाच्या आयोजक म्हणून राष्ट्रीय मराठी पत्रकार संघ नेर तालुका, वराड साहित्य मंच नेर दारवा दिग्रस, ज्येष्ठ नागरिक मंडळ नेर या सर्वांनी खूप खूप सहकार्य केले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा विमोचनाचा कार्यक्रम संपला जाहीर करतो. सर्वांनी आरोग्यपात व्यक्तिशा कोणी जाऊ नये अशी आदराची विनंती आहे. धन्यवाद. नुकताच या ठिकाणी नरोटे सर यांच्या या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे. माझ्यासोबत माझे गुरु आदरणीय वळते सर, त्याचबरोबर डॉक्टर बनसोड सर या ठिकाणी आहेत. आमच्या संस्थेचे अध्यक्ष परमानंदजी अग्रवालसुद्धा या ठिकाणी आहे. यांचं नुकतंच भाषण आपण ऐकलेलं आहे. मराठीचं भाषण देणार आपलं जमलं का नाही? एक नंबर झालं. मस्त झालं. साधा बोललो एकदम बढिया. जे बोलायचं आहे ते मस्त बोलले. फार छान झालं. या ठिकाणी सर्व मान्यवर आहेत. बघूया आपण एकेकांना भेटूया या ठिकाणी. अतिशय दिमागदार सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. आपण पाहतो आहोत या ठिकाणावर डॉक्टर आमचे नाट्य मार्गदर्शक, कलाश्रयचे सचिव आमचे पुरी काकासुद्धा या ठिकाणी आहे. नेरमधील सर्व साहित्यिक आणि कलावंत मंडळी या ठिकाणी आहेत, आलेले आहेत. बोरकर सर हो झालं ना. डॉक्टर राजीव सदान सर जात आहेत. कार्यक्रम आटोपलेला आहे. नमस्कार. या ठिकाणी सर्व मान्यवर पाहुणे
माझे मित्र नाट्यकर्मी सुनील आळे या ठिकाणी आहेत. माणिकरावजी ढोरे या ठिकाणी ज्यांनी उत्कृष्ट असा गायनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आपण पाहतो आहोत नाश्ता करीत आहे. डॉक्टर जयंत सर या ठिकाणी आहेत, ते सुद्धा आलेले आहेत. नरोटे सर आणि ते यांचा फार स्नेह आहे. सुखदेवजी सोनटक्के सर या ठिकाणी आहेत, आमचे मार्गदर्शक सगळे. इकडे गोपाल हळदकर आहे माझे मित्र. सर्व मान्यवर पाहुणे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. नरोटे सरांचे जे स्नेही आहेत, मित्रपरिवारातील लोक आहेत, ते सगळे या ठिकाणी आपण पाहतो आहोत आलेले आहेत नेरमध्ये. आपण पाहतो या ठिकाणी माझे चित्रकलेचे गुरु मुक्तरंग नावाने जे प्रसिद्ध आहेत ते ज्ञानेश्वर सोनटक्के लेखक आहेत या ठिकाणी. तर या ठिकाणी आहे. आपण पाहतो आहोत संजय भाऊ राठोड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कार्यक्रमाच्या निमित्ताने, आणि आपण बघत आहात की त्यांच्या भोवती कसा गराडा पडलेला आहे. त्यांचे जे सर्व फॉलोअर्स आहेत ते या ठिकाणी आहे. संजय भाऊ या ठिकाणी जात आहेत, आपण पाहतो आहोत. मिर्झाजी जे आहे डॉक्टर अशोक जैन आणि डॉक्टर मिर्झा बेग साहेब, म्हणजे यांचं डॉक्टर साहेबांचं जीवनचरित्र आहे, पुस्तक प्रकाशित होत आहे. त्याच्यामध्ये यांचे संदर्भ आलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत. या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं सर्व कलावंतांच्या जुन्या मित्रांच्या भेटी होत आहे. यांच्याही आता पुस्तकाच्या निमित्तानं परत भेटी होणार आहे. उदयजी कांतोळे सर या ठिकाणी आहेत, दिसत आहेत, सोबत आलेले आहेत. स्टेजवरती होते पाहत सर्व मान्यवर या ठिकाणी आपण पाहतो. सर्व महिला मंडळी, विनय मिरासे सर, बापूरावजी रंगारी या ठिकाणी आहेत. जुने मित्र आहेत, साहित्याच्या क्षेत्रातले लोक आहेत. एकमेकांच्या भेटीगाठी या ठिकाणी होत आहेत. आपण पाहतो नरोटे सर, त्याचबरोबर या सर्व महिला मंडळी. नेहरू महाविद्यालयाची टीम गेली अनेक वर्ष नेहरू महाविद्यालयात या सर्वांनी नरोटे सरांच्या सोबत काम केलं. आपण पाहतो गावंडे सरांनी अतिशय उत्कृष्ट असं संचालन या ठिकाणी केलेलं आहे. या आजच्या या उद्घाटन प्रकाशन सोहळ्याचं गावंडे सरांचं काय मत आहे, तर सर कसा अनुभव होता? पहिल्यांदा इतकं नेरमध्ये प्रकाशन सोहळा झालेला आहे एका पुस्तकाचा, कशा पद्धतीनं पाहता आपण? प्राध्यापक सदाशिव नरोटे यांचं मुखवटे हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्याच्यातल्या ज्या सामाजिक संवेदना आहेत आणि समाजाबद्दलची आस्था आहे ती त्यांच्या कवितेत असल्यामुळे त्या समारंभालाच नव्हे तर त्या कविता संग्रहालासुद्धा अत्यंत उच्च मूल्य प्राप्त झालेलं आहे. ते नेहरू शिक्षण संस्थेद्वारा संचालित नेहरू महाविद्यालयाचे एक ग्रंथपाल असल्यामुळे आम्हाला विशेष आनंद होतो आहे. आपण पाहतो नेहरू महाविद्यालयाचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी गणेश भाऊ राऊत या ठिकाणी एक खालस व्यक्तिमत्व, पत्रकार आणि अतिशय जिव्हाळ्याचे संबंध नरोटे सरांचे आणि त्यांचे आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातही नरोटे सरांनी काम केलं. गणेश भाऊ, आपण कसं पाहता की एका पत्रकाराचा, तुमच्या मित्राचा कविता संग्रह आज प्रकाशित झालेला आहे? अत्यंत आनंदाचा आणि गौरवाची बाब आहे. हे ग्रामीण भागातून एक चांगलं काव्यसंग्रह या ठिकाणी वाचकांसाठी समोर येत आहे.
खरंच नेरकरांसाठी तालुक्यासाठी ही गौरवाची बाब आहे आणि त्या काव्यसंग्रहासाठी मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. माझ्यासोबत या ठिकाणी प्राध्यापक नरोटे सर आहे, ज्यांचा हा कविता संग्रह इथे प्रकाशित झालेला आहे. मोठ्या दिमागात हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि नेरसारख्या छोट्याशा नगरीमध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे. नरोटे सरांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, नेहरू महाविद्यालयामध्ये काम केलेलं आहे. सर, हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. मॅडम या ठिकाणी आहेत. मॅडम या आपण तर आपल्याला काय या निमित्तानं सांगता येईल? हा जो आजचा अनुभव आहे काय बोलता येईल आपल्याला या निमित्तानं? जो कार्यक्रम आजचा जो झाला त्या संदर्भात आमच्या नेर तालुका दिग्रसचे आमदार आणि माजी मंत्री संजय भाऊ राठोड, परमानंद अग्रवाल आणि मिर्झा रफी अहमद बेग आणि निराशे सर हे लोक आले आणि त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या, सोबतच आपले विचारही मांडले आणि नेरच्या जनतेनेसुद्धा या पुस्तकाला शुभेच्छा देण्यासाठी भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि अशा या साहित्यकृतीला आपण असाच प्रतिसाद देत राहावा अशी मी आपल्याला विनंती करतो. मॅडम, सरांसोबतचा एवढ्या वर्षाचा सहवास पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे आणि रिटायरमेंटच्या नंतर इतक्या वर्षांनी त्यांचा हा पहिला कविता संग्रह येतो. या निमित्तानं तुम्हाला कसं वाटत आहे आता? मला आनंदच वाटला. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप चांगलं वाटतं. कार्य करतात सगळं पत्रकारी काव्य संमेलन एवढं सांगू शकतो. नक्की. अतिशय भावनिक आणि प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे झालेलं. माणिकरावजी ढोरे यांनी या ठिकाणी उत्कृष्ट गायन केलेलं आहे. याचं काय कसा सोहळा वाटला तुम्हाला? आजचा सोहळा हा अतिशय चांगल्या स्थितीत पार पडला आणि खरोखर माणसाच्या अनंत वाटा आहे त्याने, त्याचे मुखोटेही तितकेच आहे. आता मुखोट्याचं आकलन अजून झालेलं नाही, पण वाचनानंतर त्या मुखोट्यातनी किती प्रकार टाकले गेलेत हे आता कळेल. अर्थात नरोटे सरांचा हा प्रयत्न खूप मोठा आहे. माझ्यासारख्या लहान माणसानं काय? नक्कीच. या ठिकाणी आपण सर्वांच्या प्रतिक्रिया पाहतो आहोत. आणखी काही प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिक्रिया बघूया. आपण पाहतो नगर परिषद सभापती मासाडताईसुद्धा या ठिकाणी आहे. महिला मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकाशन सोहळ्याला आलेली आहे आणि मासाडताईचं काम आपण सर्व नेरमधले लोक जाणतो आहोत. लोकप्रतिनिधी आहे, अतिशय लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहे. या प्रकाशन सोहळा नुकताच म्हणजे पार पडलेला आहे. तर या निमित्तानं तुम्हाला काय म्हणता येईल? नरोटे सरांचा हा जो एक कविता संग्रह आलेला आहे, त्यांची खूप मेहनत आहे. सुरुवातीपासून त्यांनी एवढं कविता लिहिल्या आणि त्यावर खूप मेहनत घेतली त्यांनी आणि आम्हाला खूप अभिमान आहे. कारण धनगर समाजात एकच व्यक्तिमत्व असं आहे, खूप सगळ्यांना सांभाळून घेते, समजून घेतात आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि मी तर त्यांना गुरुस्थानी मानलेलं आहे आणि मला ते सहकार्य करत असतात. आणि काव्य संग्रह म्हटलं तर खूप छान त्यांची म्हणजे त्यातच प्रगती केली आणि खूपच सुंदर असा काव्य संग्रह आहे. तर मी त्यांना शुभेच्छा देते. नक्की. धन्यवाद. सर्वांच्या शुभेच्छा या कविता संग्रहाला मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद ताई. आणखी आपण काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया बघूया. या ठिकाणी आपण पाहतो आहे नाश्ता सुरू आहे. आता नुकताच प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे आणि हे सर्व महिला मंडळी आमचे घरगुती आमच्या काकू आहेत, कदम काकू आहेत या ठिकाणी, हे की नाही. या ठिकाणी मिसाळकर ताई आहेत, पापडकर ताई आहेत. नाश्ता सुरू आहे त्यांचा. आपण बघूया. हा कार्यक्रम सोहळा पार पडल्याच्या नंतर याच ठिकाणी ह्या अल्पोपहाराची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. आपण बघूया डिशमध्ये काय काय दिसतं. ठीक आहे. नाश्ता सुरू आहे महिला मंडळींचा अल्पोपहार. आमच्या भोयर काकू आहे, वनिताताई आहे, आपण बघू शकता. तर अशा पद्धतीनं हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे.
गौतम पाळेन यांनी या ठिकाणी उत्कृष्ट असं एक समूह गायन केलेलं आहे. माणिकराव ढोरे, गीताताई ढोरे या ठिकाणी सगळं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सर्व कार्यक्रम आजचा पार पडलेला आहे. सर्व मान्यवर पाहुणे वगैरे आहेत. तर ह्या झाल्या आपण आतापर्यंत पाहिलेल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया.